बोधकथेचं नाव आहे वक्ता आणि श्रोते. एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीनं भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरू होती. काही जण इकडे बघ तर काही जण रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्यानं एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीनं उडून पैल तीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला. बस इतकेच असे सांगून वक्त्यानं आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोरानं ओरडू लागले, अहो वक्ते महाशय, देवाचे पुढे काय झाले? त्याने कशी काय नदी पार केली? त्या तिघांचे पुढे काय झाले? वक्त्यानं शांतपणे उत्तर दिले, देवच तो. तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्यातही असणे साहजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात क्षमता होती. पण तो अलीकडच्याच तीरावर थांबला. श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेनं विचारले की देवाने असे अलीकडेच थांबण्याचे कारण काय? यावर वक्ता म्हणाला, ज्या मूर्खांना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात, त्या मूर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राजाला वाचवले तर देव निश्रचित पलीकडच्या तीरावर निघून जाईल. वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले. तात्पर्य, काही वेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरवण्यासाठी युक्तिप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.